सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दिनांक 7 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिन निमित्त काही जागरूक महिलांनी कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमात डॉक्टर लता प्रतिभा मधुकर, बहुजन स्त्रीवादी अभ्यासक यांनी बहुजन महानायिकांचा इतिहास, कर्तृत्व आणि आजच्या काळातील स्त्रियांपुढे आव्हाने यावर मार्गदर्शन केले. व्हिडिओ लांब होत असल्यामुळे याला काही भागात डिवाइड केले आहे, तर बघूया त्यांचे मजेशीर भाषण. विटी म्हणतात. तो जो विटीचा परिसर आहे, समोरची टाइम्स ऑफ इंडियाची इमारत आहे, त्याच्या बाजूला महात्मा फुले मंडई आहे आणि हे जे रेल्वे स्टेशन आहे, या तिन्ही बिल्डिंगांचं कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे होतं हे तुम्हाला कोणाला माहिती का? ते महात्मा ज्योतिबा फुल्यांकडे. असे मोठे कॉन्ट्रॅक्टर असताना पैसा किती असेल, पण तो सगळा पैसा कोणासाठी लावला? आपल्यासाठी. आपल्या पंजा, त्या काळातल्या खापर पंजा शिकल्या नसत्या. आपले जेवढे शूद्राती शूद्र बंधू आहेत ते शिकले नसते, तर आज आपण कोणी इथे दिसलो नसतो. पण आपण तुम्ही सर्वच जणी दर शुक्रवारी, मी पण लहानपणी आतापर्यंत आपण फक्त सरस्वती वंदना करत आलो. तुमच्यापैकी, माझ्यापैकी, माझ्या आजीपैकी, माझ्या पणजीपैकी, माझ्या खापर पणजीपैकी कोणी कोणी सरस्वती बघितली? मग तुम्हाला कसं सांगितलं जातं माहिती? तुम्ही घरी जाल ना आता, अच्छा ती आली होती का बाई, तिला विचार. सावित्री व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, लगेच पेरतं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये, तिला विचार सावित्रीने सरस्वती बद्दल का लिहिलं. सावित्रीने लिहिलं, बहिणाबाईंनी पण लिहिलं, चौधरींनी, माझी माया सरस्वती. आता तुम्ही सांगा, जर सावित्रीबाईंच्या काळात त्यांच्यासाठी आदर्श सावित्रीबाई फुले असत्या, तर सावित्रीबाईंनी सरस्वती लिहिलं असतं का? म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा कुठला आदर्शच नव्हता त्यावेळेला सावित्री तयार झाली. आणि आपण आदर्श शोधतो आणि मग आपले तयार होतात आदर्श, बरोबर? मग हे जे आहे याच्याबद्दल आपल्याला काहीतरी विचार करायला पाहिजे. मग तो काय विचार करायला पाहिजे? मला मग सुनीता काळे म्हणाल्या की ताई, आम्ही तुम्हाला भेटायला येतो, आम्ही नागपूरवरून निघालो. आणि म्हटलं अगं मी वर्ध्याला आहे. म्हणे आम्ही यवतमाळला चाललो. यवतमाळ वर्धा काही अंतर नसतं म्हणे. मग म्हटलं बरं. मग आले आणि म्हणे आम्ही तुम्हाला घेऊनच जाणार. मग त्यांनी माझी अवस्था पाहिली. म्हणे नाही, तुम्हाला छान नेणार आणि आम्ही पोहोचवून देणार असं आहे. आणि मायाताईंना, ज्ञानेश्वर कायमच मी संपर्कात असते. म्हटलं यावेळेला मी कोणालाच नाही कळवलंय ग, ना तिकडे नागपुरात कळवलंय ना कोणाला. अगदी सुरेश मामा इथे आलेला आहे, पण सुरेश मामाला माझ्या भावाकडून कळलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सुरेश झुरमुरे, ते माझ्यामुळे, म्हणजे माझ्यापेक्षा मोठे वयाने माझे मामा, पण माझ्यामुळे चळवळीत आले. तर माझा मामा मला खूप असं मानतो की चळवळीमध्ये येण्याचा स्रोत लता आहे म्हणून. पण अशा पद्धतीचं तर मी त्यालाही नव्हतं कळलं, पण त्यालाही कळून गेलं, जे गुनिसाताईंना कळून गेलं. आपल्याकडे आपल्याला गरज नाहीये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे, पटपट पटपट आपल्या बातम्या पोचतात. पण सुनीता आणि विलास भाऊ आल्यामुळे काय झालं की बरं झालं. मला खूप इच्छा होती आणि मी सारखी मागे लागली होती की सावित्रीबाई फुलेंचा पुतळा ज्या दिवशी हलवला गेला त्या दिवशीपासून 2च्या रात्रीनंतर ना 3 तारखेपासून मी सातत्याने मायाताईंच्या, सविताच्या सातत्याने संपर्कात होते. ज्ञानेश्वर भाऊ मला प्रत्येक अर्ध्या तासांनी बातमी पोहोचवत होते त्या दिवशी. आणि त्याच्यामुळे यवतमाळ हे तुम्हाला वाटत नसेल, पण यवतमाळ हे आज ऐतिहासिक गाव झालेलं आहे. आणि ते सावित्रीबाई फुले सत्यशोधक विद्यापीठ आणि महात्मा फुलेंच्या नावाने. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, इथे ना यवतमाळात आणि यवतमाळ ते बुलढाणा या सर्व भागात पुन्हा नागपूर पासून आपला जो सगळा प्रवास सुरू होतो, तो सगळा प्रवास सत्यशोधकी प्रवास आहे. तो प्रवास आपला फुले शाहू आंबेडकरवादी प्रवास आहे. तिकडे दीक्षाभूमी आहे. बुलढाण्याला आपल्याकडे ताराबाई शिंदेची भूमी आहे. त्याच्या पुढे थोडंसं गेलं की सिंदखेड राजा चांदवड असं सगळं लागतंय. त्या चांदवडची शिदोरी घेतली किंवा तिथे जर आपण बघितलं तर एकीकडे अहिल्याबाई होळकरांचं गाव आहे, दुसरीकडे आपल्याला जिजाबाईंचं गाव दिसतंय. ही सगळी इथून पूर्ण भूमी जी आहे ती महानायिकांची भूमी आहे. लक्षात या महानायिका आपल्याकडे होत्या याला आपल्याला माहितीच नसतं.
असतं की आपल्याकडे होत्या या महानायिका इथून मात्र पुण्या मुंबईत पोहोचल्या आणि ते लोकांनी त्यांना बरोबर उचललं, पण आपल्याकडे मात्र त्या महानायिकांना आपण विसरायला लागलो. आपल्याकडे महानायिका आहेत ना, कोण कोण आहे सांगा बरं, कोण कोण आहे ना? कोराडीची देवी आहे आपल्याकडे, आहे की नाही? माहूरची देवी आहे आपल्याकडे. आपल्याकडे रुक्मिणी पळून गेली होती कृष्णाबरोबर, आहे की नाही? अजून आपल्याकडे भरपूर आहे. आपल्याकडे खूप मोठं आपल्याकडे मिथकांचं आहे. आता ज्याला आपण मिथक म्हणतो, आता तुम्ही हसताय पण घरी गेल्याबरोबर ते तुम्हाला म्हणणार की तू सरस्वती पण नाही ऐकली, तू रुक्मिणी पण नाही ऐकली, आणि तुला काही माहिती आहे का की रेणुका कशी होती, माहूरची देवी कशी होती? माहिती आहे का तुला काही? कोराडीची देवी कशी होती? मी जायची आई बरोबर, घेऊन जायची पहाटे 4 वाजता कार्तिक स्नान करून. आपली एवढ्या थंडीमध्ये कुडकुड 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 वाजत असायचं. मला म्हणायची चल त्या आगारामच्या देवीला, चल आगारामच्या देवी गाडी असं म्हणून घेऊन जायची. मला कळायचंच नाही तेव्हा, पण माझ्या मनात तेव्हापासून प्रश्न व्हायचे तयार, मला किती वेळ असणार आहे आणि तुम्ही सगळं ऐकायला तयार आहात ना? तर ती माझ्या मनात जे प्रश्न यायचे ते तुमच्या मनातही येत असतील. मी कालच माझ्या बहिणीला सांगितलं, तिने ती गोष्ट काही ऐकली नव्हती माझी, पण मला माझ्या आत्या, मी खूपच आम्ही 4 भावंड, 2 बहिणी आणि 2 भाऊ, तर सर्वात उन्हाळ मी होतेच, मोठीच होते, आणि खूप प्रश्न पडायचे मला तेव्हा काही फुले आंबेडकर माहिती नव्हते, कारण माझ्या शाळेमध्ये नव्हते. मी भिडे गर्ल्सला होते, नंतर मी नवयुग विद्यालयामध्ये बच्चराजीला होते. या शाळांमध्ये कितीही नाही म्हटलं तरी नागपूरचं सगळंच व्यवस्थापन असेल, यवतमाळ असेल, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातच असेल. व्यवस्थापनामध्ये 6 तरी आपल्याकडे असे विचारांचे लोक आहेत की जे आपल्याला जास्तीत जास्त हिंदुत्ववादी विचार देतील. ते हिंदुत्ववादी पण विचार नाही, म्हणजे ते मला गाडगे महाराज नाही देणार, ते मला तुकडोजी महाराज नाही देणार, ते पण हिंदूच होते पण ते मला ते नाही देणार. तर अशा विचारांचे व्यवस्थापक असल्यामुळे माझ्या शाळा पण त्याच्याच होत्या. मग मला प्रश्न पडायचे. तर एकदा माझ्या आत्यानी मला सांगितलं, जबलपूरला पाठवलं, आता असं रणरणत म्हणून, आणि वटसावित्रीची पूजा येते ना, मे महिन्यात येते, जून मे, म्हणजे कडक ऊन असतं. मग त्या कडक उन्हामध्ये पायात चपला न घालता, बरं माझं लग्न नव्हतं झालं, मी 7वी, आणि आत्याचं लग्न झालं होतं. आत्याला 7 जन्म तेच होते, माझे मामा आपले, आणि आत्या मला घेऊन चालली चल, आणि मला दिसत होतं तिच्या टोपली, म्हणजे तिच्या त्या याच्यामध्ये आंबे आहेत. मी म्हटलं मला आंबा तरी खायला दे, म्हणे उपास असतो, पाणी तरी प्यायला दे. नाही आता नाही. म्हटलं अगं पण हे हरतालिकेचं मला माहिती होतं, माझी आई म्हणायची हरतालिका करतात. म्हटलं पण माझं लग्न नाही झालं ना आत्या. नाही म्हणे 7 जन्मासाठी करावंच लागतं, म्हणे चांगला नवरा मिळेल. घेऊन गेली. इथे गेल्यानंतर पहिल्यांदाच मी 7वी, मी भिडे गर्ल्समध्ये होते, कन्या शाळेत होते. पहिल्यांदाच मी मुलांच्या शाळेत त्या नवयुग विद्यालयात आले. माझ्या वर्गामध्ये 5 मुलं मला आवडायची, जी खूप हुशार होती. एक जण क्रिकेटमध्ये होता, एक जण खूप हुशार होता गणितात, एक जण म्हणे मी मेडिकलला जाईल, तोही खूप हुशार होता. चौथा जो होता तो थोडा काळा सावळा होता पण चांगला हुशार होता, तोही आवडायचा. आणखी अजून एक होता, तो गुटरू होता माझ्यासारखा. म्हटलं हा चालेल. तर माझ्या मनामध्ये 5 नावं आली. जर नवरा शोधायचं असेल तर या 5 असेल. मग मी आपली फेरी मारते. पहिला दीपक काळवट आला, अजय जोशी आला, मग तो प्रदीप बुटकावर आला. नावं आठवतात मला, सगळ्यांची नावं आठवतात. नंतर तो यशवंत देशपांडे पण आला. म्हटलं नाही मग हा जो आहे तो, हा जो गुटरा आहे तोच फक्त तो अजय आहे जोशी, तो आहे, तो चांगला पण आहे दिसायला, गोरा गोमटा, तो होऊ शकतो. म्हटलं असं करून अशी ती 5 नावं आली. मग मी माझ्या आत्याला म्हटलं मला तर 5 नावं आठवली, तुला 7 जन्मात एकच नवरा कसं आठवलं? आत्याने जे मला मारत घरी नेलं आणि माझ्या बाबांना सांगितलं, मधुभाऊ तुझी पोरगी वाया गेली आहे. तुझ्या पोरीने मला असे प्रश्न विचारले. बरं दुसरा प्रश्न विचारला पार्वतीच्या, आता तुम्हाला तो कॉमन झाला तो व्हॉट्सअपवर फिरून, पण असे प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या मुलींपैकी मी एक आहे. आणि पार्वतीच्या अंगावर एवढा मळ होता का त्याचा एवढा गणपती झाला? म्हणजे ती अंग नव्हती का, इतका मळ झाला? असे प्रश्न विचारल्यावर मार खाल्ल्याशिवाय राहील का? अशी पोरगी उन्हाळच ना. म्हणजे मला खरंच आणि हे खोटं नाही, माझ्या आई बाबा सगळे तुम्हाला सांगितलं असं मी लता अशीच होती. माझे सगळे नाते जाणारा माझा गुरु महात्मा ज्योतिबा फुले जेव्हा भेटला
तेव्हा मला कळलं की हे प्रश्न खोटे नाहीत, हे प्रश्न खरे आहेत, महत्वाचे आहेत आणि हे सत्यशोध आहे. हा सत्यशोध आहे की जर मला हे कसं करू शकतात बायका एखाद्या मळापासून बनवलेल्या गणपतीची पूजा, का नाही त्यांना प्रश्न पडला? का नाही त्यांना प्रश्न पडला की या रेणुकेचं शिर तोडलं गेलं आणि तिला परशुरामाने इतके वेळा कसं काय कापलं आपल्या, आणि त्या परशुरामाची पूजा केली जाते. माहितीये तुम्हाला परशुरामाची गोष्ट? सगळ्यांना माहिती? अहिल्याचं नाही, 21 वेळा पृथ्वी विसर्जन रेणुका रेणुकीचं माहितीये तुम्हाला? परशुरामाची गोष्ट म्हणूनच मी म्हटलं रेणुकीची गोष्ट माहिती. हा, तर कोण होती? आता तुम्हाला छोटीशी गोष्ट म्हणून महानायिकांवर यायच्या आधी तुमच्या नायिका डोक्यातल्या मला काढाव्या लागतील, कारण तुमच्या डोक्यामध्ये काय बसवलेलं आहे किंवा माझ्या डोक्यामध्ये काय बसवलेलं आहे. आपल्या डोक्यामध्ये जर आधीपासून एक पूर्णपणे पाणी भरून ठेवलेलं आहे, ते जोपर्यंत उपसा करत नाही तोपर्यंत मी तुमच्या डोक्यात किती सावित्री भरू दे. आता इथे बौद्ध विहार चालवणाऱ्या आपल्या ताई ज्या आहेत, हा धम्म येईपर्यंत किती वेळ लागला सांगा? 1956 साली दीक्षा दिली, पण अजूनपर्यंत लोकांना सांगावं लागतं, समजावं लागतं. आता प्रश्न असा आहे की डोक्यामध्ये जर इतकं पाणी भरून ठेवलेलं आहे, मी तुम्हाला किती सांगितलं तर घरी गेल्याबरोबर गंगाजल टाकलं तुमच्या डोक्यावर, तुम्हाला शुद्धीकरण केलं तर काय होईल? आता तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगते ज्याच्यातून तुम्हाला कळेल की या महानायिकांचं महत्व काय. तर आज ज्या सगळ्या जणी तुम्ही बसलेले आहात आणि ज्यांनी तुमच्यासाठी इथे काम केलेलं आहे, सुरू केल्या 30-40 वर्षापासून मंडल आयोगाची चळवळ ज्यांनी इथे राबवली, त्या सर्वांचा उद्देश काय, या पूर्ण विदर्भातल्या महानायिका कोणत्या, विदर्भातल्याच नव्हे महाराष्ट्रातल्या कोणत्या, या संपूर्ण देशातल्या कोणत्या, आणि या आंतरराष्ट्रीय स्त्री मुक्ती दिनाच्या दिवशी त्यांचं महत्व काय, असा आपण आता विषय घेऊन जाणार आहोत. आता प्रश्न येतो आपल्या पहिला प्रश्न आपल्या जुन्या नायिकांमध्ये. जुन्या नायिकांमध्ये आपल्याला काय सांगतात? पंचकन्या स्मरे नित्यम. कोण आहेत या 5? सांगा, पटापट येतं तुम्हाला. सांगा कोण कोण आहेत या 5? मंदोदरी, बरं झालं विसरायला लागलं. कोण कोण आहे त्यांना? तारा, मंदोदरी, द्रौपदी, सीता. कुंती नाहीये त्याच्यात. कुंती का नाहीये? कुंती कुमारी माता आहे. कुंती यांना वाटते पण ती नाहीये बरं का. नाही, तुमच्या वाचनात पण नाही होऊ शकत. त्यांना पंचकन्यामध्ये कुंतीला ते स्मरूच शकत नाही, ते स्मरू नाही शकत, कारण आपल्या इथे अविवाहित मातृत्वाची पूजा केली गेली नाही. त्याच्यामुळे कुंती त्यांच्या पूर्ण ग्रंथातून कुंती बाह्य आहे, समजलं ना. म्हणून मग कुंतीला दुर्वासाने लुटलं आपल्याला सांगितलं जात नाही. तो सूर्याचा पुत्र होता कर्ण असंच सांगितलं जातं, पण आपल्याला त्याच्यानंतर दुर्वासाची कथा रचली जाते, बरोबर. ती कथा काय रचली जाते? कुंती दुर्वासाची सेवा करत होती, मग दुर्वासाने तिला वर दिला. तो म्हणाला तू ज्याला वर्षी त्याच्यापासून तुला पुत्र होईल. मग ती म्हणाली आपण परीक्षा घेऊया. म्हणून तिला जो तेजपुंज पुत्र झाला तो सूर्याकडे बघून झाला. तिला सूर्याने पण तिला स्पर्श नाही केला. हे सगळे त्यांना स्पर्श न करताच व्हायचे. आणि आपल्या देशामध्ये आपला देश एकमेव देश आहे की जिथे विराट पुरुषापासून मुखातून ब्राह्मण जन्माला आला, खांद्यातून क्षत्रिय जन्माला आला, या ज्या जांगांमधून नाही, असं मांड्यांमधून, इथून मांड्यांमधून पण आतमधून नाही, या भागातून कोण आले? वैश्य जन्माला आले. आणि खालचा जो राहिलाय पायाचा, तिथून आपण सर्व शूद्र जन्माला आले. मी का म्हटलं आपण सर्व? तुमच्यामध्ये कदाचित असं नसेल कोणीतरी, पण आपण सर्व शूद्र का म्हटलं? ओबीसी पण शूद्र. ढोल गवार शूद्र पशुनारी सबहे ताडनके अधिकारी. म्हणजे कदाचित काही जण सवर्ण मानत असतील स्वतःला, पण सर्व स्त्रिया मात्र कोण आहे? शूद्र. म्हणजे त्याच्यामध्ये ब्राह्मण स्त्री सुद्धा कोण आहे? शूद्र. तर असा जो सगळा संपूर्ण पहिला देश आहे आपला जगातला, आणि एकमेव शेवटचा देश. कुठल्याही देशात जा, अशा पद्धतीची कुठलीही कथा जी विज्ञानाला नाकारणारी, जी विज्ञान सोडून द्या, वास्तव काय तुमचं माझं, आपण स्त्री आहोत,
तुम्ही कधी पाहिलं का हो मुखातून आलेला जन्माला कोणी प्राणी? तुम्ही कधी खांद्यातून आलेला पाहिला का? मग कोणीच प्रश्न का नाही विचारला? पुरुषांनी तरी पाहिलं का? प्रश्न का नाही विचारला? म्हणजे याचा अर्थ असा नाही की विचारला नाही. प्रश्न विचारणारे जे होते त्यांची जिभा तोडल्या गेल्या, त्यांचे हात तोडले गेले, त्यांना नामोहरम करण्यात आलं. आणि ज्यांनी विचारायचा प्रयत्न केला, मग तो तथागत गौतम बुद्ध असू दे, नाहीतर भगवान महावीर असू दे, नाहीतर चारवाक असू दे, नाहीतर कबीर असू दे, नाहीतर संत चळवळीतले संत असू दे, तुकारामापासून, नामदेवापासून, ज्ञानदेवापासून, निवृत्तीपासून, सोयराबाईपासून, कानोपात्रापासून सगळे असू दे, या सर्वांनी प्रश्न विचारले. संत रविदास असतील, मुक्ताबाई असेल, मीराबाई असेल, सैजोजी आहे, आपल्याला तुम्हाला माहिती नसेल, दिल्लीजवळ काश्मीरजवळ लल्लनबी असेल, या सगळ्या संत स्त्रियांनी किंवा कर्नाटकाच्या अक्का महादेवीने या सर्वांनी प्रश्न विचारले. माझ्यासारख्या बायका भरपूर होत्या, तुमच्यासारख्या बायका भरपूर होत्या, त्या एक दोन नव्हत्या. किती असतील सांगा? कोणाला माहितीये? बौद्ध धर्माचा अभ्यास करणाऱ्यांना माहितीये किती होत्या प्रश्न विचारणाऱ्या स्त्रिया? बौद्ध पहिला संपूर्ण देशातला, आज तुम्ही कणी लिहून घेत नाहीये, पण लक्षात ठेवा, टेप तर करत असाल तर टेप मात्र करून ठेवा. मला आता टेप करायला वेळ नाही मिळालाय म्हणून तुम्हाला करताय ना. हा, पूर्णपणे अगदी ऑडिओ रेकॉर्डिंग ठेवा, मला पण पाठवा. तर ज्या वेळेला तथागत गौतम बुद्ध आणि बौद्ध धम्म दीक्षा द्यायला सुरुवात केली, त्यावेळेला गौतम बुद्धावर पण खूप दबाव आणण्यात आला. आणि त्यावेळेला गौतम बुद्धांना असं म्हणण्यात आलं की जर स्त्रिया धर्मामध्ये शिरल्या, बौद्ध धर्म घेतला, तर धम्म 500 वर्ष मागे जाईल. तर त्यावेळेला म्हणजे तथागत गौतम बुद्ध म्हणाले की हो, असं होण्याची शक्यता आहे. का बरं असं ते म्हणाले? की स्त्रिया म्हणजे काय? स्त्रिया म्हणजे पाप ना, आपण पापी आहोत सगळ्याजणी. आणि तरी कसं म्हणतो, नाही ग बाई, चांगले काय कुठले बुधवार केले, पापी नाही आम्ही. ती जी आहे ना दुसरी, ती कोणासोबत राहते तीच पापी, मी पापी नाही. पूर्ण धर्माने तुम्हाला मला सगळ्यांना पापी ऑलरेडी ठरवून झालंय. आपली योनी म्हणजे पापीच. आपण ज्या योनीत जन्माला आलो त्या स्त्रिया म्हणजे पापी, आपण नरक. तुम्हाला कोणाला मी हे सांगायची गरज आहे का? असं म्हटलंय का नाही म्हटलंय? सगळीकडे म्हटलंय, लिहून ठेवलेलं आहे, तुमच्या पोथ्या पुराणात आहे, सगळीकडे तसंच केलंय, अजूनही लिहिलं जात आहे. तर तिथे त्यांनी तसंच म्हटलं बुद्धाच्या वेळेला. मग पण गौतम बुद्धांनी म्हटलं की मी स्त्रियांना नरक काही मानत नाही, मी स्त्रियांना बुद्धिमानच मानतो. पण व्यवस्था अशी आहे की त्यांच्यामुळे विचलित होऊ शकतो पुरुष, ही व्यवस्था आहे. पण गौतम बुद्धांनी स्वतः अजून एक गोष्ट केली होती. ते म्हणाले की मीच बुद्ध नाही, माझ्यानंतर असंख्य बुद्ध निर्माण होण्याची शक्यता आहे, मी एकमेव नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, लताप्रम नंतर असंख्य लताप्रम तयार होऊ शकतात, सावित्रीबाई नंतर असंख्य सावित्री तयार होऊ शकतात. म्हणून कुठलीही एक महानायिका ठरवून, एक सरस्वती ठरवून ठेवली तसं होऊ शकत नाही. आपण सर्वच जण बुद्धिमान आहोत, आपण कोणीही पापी नाही आहोत. आपण सर्वजणी जन्माला आल्यानंतर आपल्या आई वडिलांचंच काय, आपण घराचं नाव रोशन करणाऱ्याच स्त्रिया आहोत. आपण पूर्णपणे एक सृष्टी निर्माण करतोच. ज्यांनी सृष्टी निर्माण करू शकल्या नाही अशा स्त्रियांना सुद्धाच वंदनीयच मानलं पाहिजे. कारण त्या ज्या सगळ्या वेदना आहेत त्या वेदना त्या तर सहन करतातच, पण स्त्री म्हणून सुद्धा त्यांच्या वाट्याला आलेले सगळे भोग. मग पुरुष तर कधीच जन्म नाही देत, मग तो तर सर्वात पापी पाहिजे. मग जन्म न देणारी स्त्री मात्र पापी मानायची. आम्ही सगळ्या वान स्त्रियांना हळदी कुंकाला सुद्धा नाही बोलवत. आम्ही गर्भवती स्त्री असेल, तिचा पाळणा सुरू असेल, तिचं डोहाळ जेवण असेल तर म्हणे ए तिला नका बोलवू, तिला मूल नाहीये, ए तिने लग्न नाही केलं, तिला मूल नाहीये. किती दुष्टपणा आहे. म्हणून त्या नवऱ्याला मूल होतं का? त्या पुरुषाला कधी मूल झाले का? पुरुष मात्र कुठल्याही ठिकाणी शुभ कसा असू शकतो? मग त्याला तर मूलच नाहीये, त्याला मूल देण्याचं यंत्र पण नाहीये त्याच्याकडे आपल्यासारखा गर्भ पण नाहीये, तरी सुद्धा पुरुष शुद्ध. आमचं खूप सुंदर नाटक होतं, 12 घरच्या 12 जणी आम्ही सर्वांनी मिळून गेलो होतो, तुमच्यासारख्याच बसायचो
आता तुमचा ग्रुप तयार झालाय, त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं की कसं असतं बाई भांड, त्याचं काय मस्तच अगदी. मग बाईचं भांड काचेचं, फुटलं की फुटलं है ना, ती तर पापीच, तिचं भांड फुटलं की फुटलं, पण त्याचं भांड धुवा पुसा लक्क कायमच लक्क. असं कसं होऊ शकतं? आपल्याला कधी विचारच नाही पडला. ज्या वेळेला आपण एखाद्या बाईला अविवाहित, एखाद्या बाईला मूल नाही, तिने ठरवलं मला मूल नाही होऊ द्यायचं, त्या बाईला आपण तिला वांस ठरवतो, तिला आपण येऊ देत नाही, तिला आपण तिचा अधिकार देत नाही मनाचा. पण पुरुष तर कायमच वांस आहे, तरी तो शुभ कसा ठरतो? आपण कधी विचारलंच नाही. हे जे आहे हे प्रश्न विचारणाऱ्या स्त्रिया आज नाही, बुद्धाच्या काळात जन्माला आल्या. त्यांना म्हणतात थेरी. या थेरी गाथांनी, या 73 थेरी गाथांनी जो पहिला ग्रंथ लिहिला, हा पहिला ग्रंथ आपल्या देशातलाच नाही